Hello friends, today we are going to talk about free consent. Free consent is a chapter mentioned in Indian Contract Act 1872. Indian Contract Act is an act providing provisions about contract and its various aspects related with contract. फ्री कंसेंट. फ्री कंसेंट हा टॉपिक जो आहे तो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 मध्ये आहे. फ्री कंसेंट हा कॉन्ट्रॅक्टच्या वन ऑफ द इसेन्शियल्समधला आहे. फ्री कन्सेंट ही कॉन्ट्रॅक्टमध्ये काय रोल प्ले करते आणि फ्री कन्सेंट किती इसेन्शियल आहे आणि फ्री कन्सेंट जर कॉन्ट्रॅक्टमध्ये नसेल तर कॉन्ट्रॅक्ट कसा अफेक्ट होतो याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या सेक्शन 13 मध्ये कन्सेंट म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. सेक्शन 13 ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट डिफाइन्स कन्सेंट. सेक्शन 13 स्टेट दॅट when two or more persons are said to consent when they agree upon the same thing in the same sense. It means that there should be meeting of minds, which means that there must be consensus ad idem. म्हणजेच दोन व्यक्ती किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा एका गोष्टीवर एकाच दृष्टिकोनातून एकमत होतात तेव्हा त्याला कन्सेंट आहे असं समजलं जातं. सेक्शन 40 काय सांगतं. सेक्शन 40 हे सांगतं की फ्री कन्सेंट सेक्शन 40 मध्ये दिलेली आहे. सेक्शन 40 हे सांगतं की एखादी कन्सेंट तेव्हाच फ्री समजल्या जाते जेव्हा ती कोअर्शन, अनड्यू इन्फ्लुएन्स, फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन आणि मिस्टेक या 5 गोष्टींपासून फ्री असते, तेव्हाच त्या कन्सेंटला फ्री कन्सेंट असं म्हणलं जातं. कोअर्जन इज डिफाइंड इन सेक्शन 15. कोअर्जन इज द कमिटिंग और थ्रेटनिंग टू कमिट एनी ॲक्ट फॉरबिडन बाय इंडियन पिनल कोड. थ्रेट टू शूट, murder, intimidation, threat to cause hurt, rape, defamation, giving wrong evidence, instigating to commit crime, theft, attempt to commit suicide, etc. are few examples of acts forbidden by Indian Penal Code. म्हणजेच थोडक्यात काय तर इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड संहितेनुसार ज्या ॲक्ट्सला किंवा ज्या कृतींना प्रतिबंधित करण्यात आलेल्या कायद्यानं म्हणजे जे कायद्याने गुन्हे आहेत इंडियन पिनल कोडमध्ये ज्याच्यात शूट करायचा थ्रेट म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर, डिफेमेशन म्हणजे कोणाची मानहानी, रेप, बलात्कार किंवा एखाद्याला इजा दुखवण्याची म्हणजे इजापत करण्याची किंवा दुखापत करण्याची जी धमकी दिली जाते, थ्रेट टू कॉज हर्ट किंवा चुकीचा पुरावा देणे, या अनेक गोष्टी आहेत ज्या इंडियन पिनल कोडमध्ये प्रोहिबिट केलेल्या आहेत म्हणजे फॉरबिडन केलेल्या आहेत लॉनुसार. ज्या गुन्हे आहेत त्या गोष्टी करणे याला कोअर्शन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, एखादा कॉन्ट्रॅक्ट करायला आपण एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर बंदूक ठेवली किंवा त्याला अशी धमकी दिली की तू जर हा कॉन्ट्रॅक्ट नाही केला तर आम्ही तुला शूट करू किंवा तुझा मर्डर करू, तेव्हा ही कोअर्शनमध्ये काउंट होतं. यामध्ये अदर एक्झाम्पल्स घेता येतील. थ्रेट टू स्ट्राईक, स्टॅट्युटरी कंपल्शन, थ्रेट टू फाईल अ सूट म्हणजे एखाद्याला सूट फाईल करायची धमकी देणे किंवा एखादी प्रॉपर्टी अनलॉफुली डिटेन करायची किंवा त्याच्यावर कब्जा करायची धमकी देणे. सेक्शन 15 मध्ये हायलाईट करायची ही एक गोष्ट आहे की सेक्शन 15 मेक्स इट क्लिअर दॅट कोअर्शन मीन्स सच अन ॲक्ट विच इज फॉरबिडन बाय इंडियन पिनल कोड. यामध्ये एक केस लॉ आहे, रंगनायक वर्सेस अलवार शेट्टी. याच्यात काय होतं, एक व्यक्ती जो आहे त्याची डेथ होते आणि त्याची यंग विडो असते. ते रिलेटिव्ह जे राहतात त्या व्यक्तीचे ते त्या यंग विडोला थ्रेटन करतात आणि तिला एक मुलगा अडॉप्ट करायला होतात आणि मुलगा जर अडॉप्ट केला नाही तर तुझ्या नवऱ्याची बॉडी आम्ही तुला क्रिमेशनसाठी म्हणजेच अंतिम संस्कारासाठी घेऊन जाऊ देणार नाही, हे तिला धमकावतात. नंतर ती जी विडो असते ती मुलगा अडॉप्ट करते आणि नंतर कोर्टात हे चॅलेंज करते की माझ्याकडून कोअर्शननुसार करून घेतले होते. या केसमध्ये कोर्टाचं जजमेंट हे येते की त्या विडोकडून जी अडॉप्शन डीड घेतली होती ती अंडर कोअर्शन होती आणि तिला क्रिमेशन नवऱ्याचं करायचं होतं, अंतिम संस्कार करायचे होते, त्यामुळे तिने दबावाखाली ती अडॉप्शन डीड साईन केली होती आणि नंतर कोर्ट ती अडॉप्शन डीड विडोच्या विशवर कॅन्सल करते की ठीक आहे, हे अडॉप्शन जे आहे ते व्हॅलिड नाही आणि ती कॅन्सल होऊन जाते डीड. कोअर्शनच्या एक्झाम्पल्समध्ये जे थ्रेट टू स्ट्राईक बघितलं, हे थ्रेट टू स्ट्राईक हे कोअर्शनचं एक्झाम्पल आहे, पण हे कधी कोअर्शन होत नाही जर ते गुड फेथमध्ये किंवा स्टॅच्युटरी कंपल्शनमध्ये असेल तर. स्टॅच्युटरी कंपल्शनचा मिसयूज केला तर त्याला कोअर्शन म्हणू शकतो, पण स्टॅच्युटरी कंपल्शन जेव्हा लिगल असतं म्हणजे जे गुड फेथमध्ये असतात त्याला कोअर्शन म्हणून ट्रीट करू शकत नाही आपण. सेक्शन 16 अनड्यू इन्फ्लुएन्स. सेक्शन 16 डिफाइन्स अनड्यू इन्फ्लुएन्स ॲज अ कॉन्ट्रॅक्ट इट सेड टू बी इंड्यूस्ड बाय अनड्यू इन्फ्लुएन्स where if the relations subsisting between the parties are such that one of the parties is in a position to dominate the will of other and he uses that position to obtain an unfair advantage of the other. म्हणजे सेक्शन 16 अंडर इन्फ्लुएन्सला कसं डिफाईन करतं तर दोन पार्टीमधले रिलेशन जे आहेत त्याच्यातली एक पार्टी डॉमिनेटिंग पोझिशनला पाहिजे आणि जी पार्टी डॉमिनेटिंग पोझिशनला आहे ती दुसऱ्या पार्टीचे जे कन्सेंट ऑप्टेन करते ते अनफेअर ॲडव्हान्टेजमध्ये करते, म्हणजे याला त्याच्या कन्सेंटचा
वापर करून याचा मिसयूज करायचं आहे, त्याच्यासाठी ते कन्सेंट जो ऑब्टेन करते त्याला अंडू इन्फ्लुएन्समध्ये म्हणतात. A person is deemed to be in a position to dominate the will of the other when he holds the authority, real or apparent, over the other, of when he stands in a fiduciary relation to other. म्हणजेच एखादा व्यक्ती तेव्हाच डॉमिनेट पोझिशनमध्ये समजला जाईल जेव्हा तो पुढच्या व्यक्तीपेक्षा कोणा ना कोणा अँगलने मोठा आहे किंवा ट्रस्ट रिलेशन आहे, फिड्युशियरी रिलेशन आहे, आणि जो डॉमिनेटिंग पोझिशनमधला व्यक्ती आहे तो सहज पुढच्या व्यक्तीची कन्सेंट ऑब्टेन करू शकतो, तेव्हाच त्याला आपण डॉमिनेटिंग पोझिशनमध्ये म्हणू शकतो. याचे एक्झाम्पल्स घेता येईल. अ फादर बाय रिझन ऑफ हिज ऑथॉरिटी ओव्हर द सन कॅन डॉमिनेट द विल ऑफ द सन. जे एखादे वडील आहेत ते मुलांची कन्सेंट अंडू इन्फ्लुएन्समध्ये घेतील, कारण तो मुलगा त्याच्या वडिलांना विरोध करू शकणार नाहीत, कारण ऑब्विसली की वडील डॉमिनेटिंग पोझिशनला असतील. किंवा फिड्युशियरी रिलेशनशिपचं एक्झाम्पल घेतलं तर एखादा सॉलिसिटर आहे किंवा एखादा ॲडव्होकेट आहे, तो त्याच्या क्लायंटची कन्सेंट डॉमिनेटमध्ये घेऊ शकतो, कारण तो फिड्युशियरी रिलेशनशिपमध्ये आणि डॉमिनेटिंग पोझिशनमध्ये सुद्धा आहे. अदर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर असा एखादा व्यक्ती ज्याची मेंटल कॅपॅसिटी वयानुसार किंवा एखादा त्याला डिसीज आहे मेंटली और फिजिकली, ज्याच्यात तो कॅपेबल नाही, कॉम्पिटंट नाही, त्याच्यात तो अंडू इन्फ्लुएन्सला विक्टीम होऊ शकतो. म्हणजे त्याचा अंडू इन्फ्लुएन्स कोणी पण घेऊ शकतं, त्याला कोणी दबावाखाली आणून कुठल्या ना कुठल्या मार्गाने घेऊन त्याची कन्सेंट घेऊ शकतं. इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स काय अंडू इन्फ्लुएन्सचे, तर दोन पार्टीमधली एक पार्टी डॉमिनेटिंग पाहिजे आणि त्या डॉमिनेटिंग पार्टीला रिअल किंवा ॲपरंट वेने ऑथॉरिटी पाहिजे, ज्याने तो दुसऱ्या पार्टीला डॉमिनेट करू शकेल. आणि जी पार्टी डॉमिनेट करते त्या पार्टीचा इंटेन्शन हेच असला पाहिजे की त्याला अनफेअर ॲडव्हान्टेज घ्यायचं ज्या पार्टीपासून, म्हणजे जी पार्टी विकर आहे त्या पार्टीपासून. अनफेअर ॲडव्हान्टेज कोण घेईल, तर डॉमिनेटिंग पार्टी घेईल. याचे अदर एक्झाम्पल्स असे घेता येतील. पॅरेंट अँड चाइल्ड, म्हणजे पालक आणि त्यांचे जे मुलं आहेत ते, किंवा गार्डियन वॉर्ड, जो पॅरेंट सोडून जो दुसरा कोणी गार्डियन असतो तो, आणि वॉर्ड ट्रस्टी आणि बेनिफिशियरी, किंवा स्पिरिच्युअल मास्टर अँड डिसिप्लिन, म्हणजे जे आध्यात्मिक गुरु असतात किंवा जो आध्यात्मिक मार्गदर्शन करतो तो त्याच्या अनुयायाला किंवा शिष्याला जो सांगतो, शिष्य त्या गोष्टीवर विश्वास ठेवतात, तर हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे. किंवा लॉयर अँड क्लायंट, डॉक्टर अँड पेशंट, असे बाकीचे सुद्धा एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. अंडू इन्फ्लुएन्समध्ये एक केस लॉ आहे, मर्सी डिसोजा वर्सेस रेनी फर्नांडिस, ऑल इंडिया रेकॉर्ड 1998, केरळा 280. या केसमध्ये काय झालेलं आहे, जो प्लेंटिफ असतो तो मेंटली इन्फॉर्म पर्सन असतो, त्याला स्वतःचा इंटरेस्ट कळत नाही आणि तो टोटली डिफेंडंटवर डिपेंडंट असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तो काय करतो, त्याची प्रॉपर्टी गिफ्ट करतो डिफेंडंटला. नंतर असं माहीत होतं की डिफेंडंटने जी प्रॉपर्टी घेतली ती अनफेअर ॲडव्हान्टेजमध्ये घेतली आहे, आणि गिफ्ट डीड बनवताना जे 2 विटनेसेस लागतात अटेस्ट करायला डीड, जे लॉनुसार रिक्वायर्ड आहे ते त्या डीडमध्ये केलेलं नसतं. त्याच्यामुळं कोर्ट काय जजमेंट देते याच्यात, की जी सेटलमेंट डीड आहे प्रॉपर्टीची, गिफ्ट डीड आहे, ती बाजूला ठेवण्यात आली होती. कशामुळं, कारण ती अंडू इन्फ्लुएन्सच्या अंडर ही डीड बनवण्यात आली होती, त्याच्यामुळं ती डीड कॅन्सल झाली होती. सेक्शन 17, फ्रॉड. ॲज पर द ॲक्ट, fraud means and includes any of the following acts committed by a party to contract or with his convenience or by his agent with intent to deceive another party thereto or his agent or to induce him to enter into the contract. म्हणजेच इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार फ्रॉड म्हणजे अशी गोष्ट जे पार्टीज टू कॉन्ट्रॅक्ट आहेत त्या 2 पार्टीपैकी एका पार्टीने केले किंवा त्या पार्टीचा जो एजंट आहे त्याच्या कन्व्हिनियन्सनुसार केली, या इंटेन्शननं दुसऱ्या पार्टीला फसवण्यासाठी, म्हणजे मॅलिशियस इंटेन्शन्स आहेत तिथं. कशासाठी, किंवा त्यांना इंड्यूस केले ती गोष्ट करून कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर करायला. त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत, द सजेशन ॲज टू फॅक्ट ऑफ दॅट विच इज नॉट बाय वन who does not believe it to be true. Second, the active concealment of the fact by one having knowledge and belief of the fact. Third, a promise made without any intention of performing it. Fourth, any other act fitted to deceive. Fifth, any such act or omission as the law specially declared to be fraudulent. म्हणजेच काय, तर अशा काहीतरी ॲक्ट करणे ज्याच्यात त्यांचं क्लिअर इंटेन्शन आहे त्या पार्टीला फसवण्याचं किंवा पार्टीला खोटी माहिती देणं, फॅक्ट्स डिस्क्लोज न करणं, याला म्हणू शकता कधी मॅलिशियस इंटेन्शननं, ज्याच्यातून जे फ्रॉड करणारे पार्टी आहे त्याचे बेनिफिट्स राहतील, किंवा कुठला असा पण ॲक्ट ज्याच्यातून त्याचा फसवण्याचा उद्देश आहे ते, किंवा असा ॲक्ट किंवा ओमिशन म्हणा किंवा अशी एखादी कृती जी लॉने डिक्लेअर केली आहे फ्रॉडुलंट म्हणून, जो IPC शब्द वापरला जातो फ्रॉडुलंटली, किंवा जी गोष्ट लॉच्या नजरेत फ्रॉड आहे, लॉ ज्या गोष्टीला फ्रॉड म्हणून ट्रीट करतो ती गोष्ट करणे म्हणजे फ्रॉड आहे.
या सेक्शनची एक गोष्ट हायलाईट अशी आहे की एनी फ्रॉड कमिटेड बाय अ पार्टी विच डज नॉट लीड द अदर पार्टी टू एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट इज नॉट कवर्ड बाय दिस सेक्शन. म्हणजे दोन पार्टीमधल्या एका पार्टीनं फ्रॉड केलं आहे, पण तो फ्रॉड या गोष्टीला लीड करत नाही की त्या फ्रॉडमुळं दुसरी पार्टी आहे जी कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होत नाही त्या फ्रॉडमुळं, तो फ्रॉड या सेक्शनच्या अंडर कव्हर केलं नाही. त्यासाठी दुसरे ॲक्ट्स बघायला लागतील, क्रिमिनल होईल मे बी, म्हणजे अकॉर्डिंग टू सर्कमस्टन्सेस. इथे एक मुद्दा असा उपस्थित होतो की बऱ्याचदा सायलेन्स ठेवतात दोन पार्टीमधली एक पार्टी, त्याला माहीत असतं, मग ते फ्रॉड होते का? म्हणजेच काय, मेअर सायलेन्स अमाउंटिंग द फ्रॉड. याचं एक्सप्लेनेशन काय, मेअर सायलेन्स ॲज टू फॅक्ट्स लाईकली टू अफेक्ट द विलिंगनेस ऑफ अ पर्सन टू एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट इज नॉट फ्रॉड, बट वेअर इट इज द ड्युटी ऑफ अ पर्सन टू स्पीक ऑर हिज सायलेन्स इज इक्विव्हॅलंट टू स्पीच सायलेन्स अमाउंट टू फ्रॉड. म्हणजे प्रत्येक वेळेस जी मेअर सायलेन्स आहे ती फ्रॉडला अमाउंट होणार नाही, पण जिथे त्या व्यक्तीची ड्युटी आहे, जिथे त्या व्यक्तीचं कर्तव्य आहे की बोलायचं, आणि तो जर नाही बोलला तर त्या गोष्टीला त्याची इम्प्लायंट कन्सेप्ट समजल्या जाईल, म्हणजे मूकसंमती समजल्या जाईल. अशा वेळेस जर तो व्यक्ती शांत राहिला तर त्याला फ्रॉड समजल्या जाईल, म्हणजे तो कन्सेंट देतोय फ्रॉडसाठी. इसेन्शियल्स काय आहेत फ्रॉडचे, देअर शुड बी फॉल्स स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स बाय अ पर्सन हू हिमसेल्फ डज नॉट बिलीव्ह द स्टेटमेंट टू बी ट्रू. Second, the statement should be made with the wrongful intention of deceiving another party thereto and including him to enter into the contract on that basis. म्हणजेच काय, तर एका व्यक्तीने असं स्टेटमेंट केलं पाहिजे जे त्याला माहित आहे की खोटं आहे, खरं नाही, आणि ते दुसऱ्या व्यक्तीला त्याने रॉंगफुल इंटेन्शननं सांगितलं पाहिजे, डिसिव्हिंगच्या म्हणजे फसवण्यासाठी, आणि त्या गोष्टीमुळे ती पार्टी कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर झाली पाहिजे. म्हणजे याच्या फ्रॉड गोष्टीमुळे किंवा याने जे सांगितले त्या बेसिसवर ती पार्टी कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होईल. हे इसेन्शियल्स आहेत फ्रॉडचे. एक केस लॉ आहे श्रीकृष्ण वर्सेस कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी. याच्यात काय असतं, श्रीकृष्ण नावाचा जो म्हणजे प्लेंटिफ आहे तो कॅन्डिडेट असतो LLBच्या पार्ट फर्स्टच्या एक्झामसाठी, तर त्याची अटेंडन्स फुल होत नाही, जे की एक्झामसाठी इसेन्शियल आहे. तर तो एक्झामिनेशन फॉर्म जो राहतो त्याच्यात तो भरताना ते जे फॅक्ट आहे की याची अटेंडन्स शॉर्ट आहे तो मेन्शन करत नाही, आणि HOD जे असतात लॉ डिपार्टमेंटचे किंवा युनिव्हर्सिटीच्या ऑथॉरिटीज त्यासुद्धा प्रॉपर स्क्रुटिनी करत नाहीत, म्हणजे क्रॉस व्हेरीफाय करत नाहीत. नंतर केस कोर्टात जातं, युनिव्हर्सिटी म्हणजे स्टँड घेतो की याने फ्रॉड केलं आहे असं तसं, तर कोर्ट काय जजमेंट देते, इट वॉज हेल्ड बाय द सुप्रीम कोर्ट दॅट देअर वॉज नो फ्रॉड बाय द कॅन्डिडेट अँड द युनिव्हर्सिटी हॅज नो पॉवर टू विड्रॉ द कॅन्डिडेट ऑफ विड्रॉ द कॅन्डिडेटच्युअर ऑफ द कॅन्डिडेट ऑन दॅट अकाउंट. तर कोर्टाचं असं म्हणणं राहतं की त्याने काहीच फ्रॉड केला नाही आणि तुम्हाला त्याचं कॅन्डिडेटच्युअर काढायची काहीच गरज नाही, म्हणजे तुम्ही काढू शकत नाही, त्याचं जे एज्युकेशन आहे ते तसंच सुरू राहील, कारण इथे युनिव्हर्सिटीची जबाबदारी होती त्याच टाईमला व्हेरीफाय करणं, आणि हे नंतर व्हेरीफाय केलं, आणि याच्यामुळे त्याचं एज्युकेशनसुद्धा अफेक्ट झालं असतं. त्यामध्ये एक केस लॉ आहे केटेस वर्सेस कोडगन. या केसमध्ये असं झालं होतं, ए नावाच्या व्यक्तीने बी नावाच्या व्यक्तीला त्याचं घर दिलं होतं. तर एला माहीत होतं की हे हाऊस चांगल्या कंडिशनमध्ये नाही आहे आणि ही बी इथे इमिजिएटली राहायला येणार आहे, आणि तरीसुद्धा त्यांनी ते जे फॅक्ट्स होते ते बीला डिस्क्लोज केले नव्हते. या केसमध्ये असं जजमेंट दिलं होतं की एने फ्रॉड केलेला नाही, म्हणजे या केसमध्ये कुठेच फ्रॉड झालेला नाही. इथं एक प्रिन्सिपल आहे, बेअर बी अवेअर, म्हणजे जो विकत घेतोय तो अवेअर पाहिजे. याच रूलला खाली एक्सेप्शन्स आहेत, ते एक्सेप्शन्स आहेत. रूलला एक्सेप्शन्स काय, फर्स्ट, वेन देअर इज ड्युटी टू स्पीक किपिंग सायलेन्स इज फ्रॉड. म्हणजे याला इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्टचं एक्झाम्पल घेऊ शकतोस ते. सेकंड, वेअर द सायलेन्स इज इन इट सेल्फ इक्विव्हॅलंट टू स्पीच सच सायलेन्स इज फ्रॉड. जसं तुम्हाला आधी म्हणले की जिथे ड्युटी आहे आणि बोलायला पाहिजे आणि तो जर नाही बोलला तर तिथं त्या गोष्टीला होकार समजला जाईल, म्हणजेच इम्प्लाइड कन्सेंट समजलं जाईल, तिथं ती गोष्ट फ्रॉड ठरते. सेक्शन 8 मिसरिप्रेझेंटेशन. व्हेन अ पर्सन असर्ट समथिंग विच इज नॉट ट्रू though he believes it to be true, his assertion amount to representation. Misrepresentation may be either innocent or without reasonable ground. Misrepresentation is misstatement of facts by one which misleads the other who subsequently can avoid the contract. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मिसरिप्रेझेंटेशन म्हणजे काय, आपण एखादी गोष्ट रिप्रेझेंट करतो, पण ती गोष्ट रिप्रेझेंट करताना आपण चुकीचे स्टेटमेंट देतो, म्हणजे ती गोष्ट चुकीच्या पद्धतीनं रिप्रेझेंट करतो, ज्याच्यामुळे जो पुढचा व्यक्ती आहे तो सुद्धा त्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने समजेल. म्हणजे तुम्ही मिसस्टेटमेंट करताय एक जण आणि पुढचा व्यक्ती मिसलीड होतो, कुठला दुसरा, यालाच म्हणतात मिसरिप्रेझेंटेशन. यामध्ये केस लॉ आहे डेरी वर्सेस पीक. आणि दुसरं जर एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण एक्झाम्पल असं घेऊ शकतो
की ए नावाचा व्यक्ती आहे, तो बीला एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट देतो की सी हा कंपनीचा डायरेक्टर होणार आहे. आणि एला ही इन्फॉर्मेशन भेटलेली राहते, डायरेक्टली सी कडून भेटलेली नसते, पण एम नावाच्या व्यक्तीकडून भेटलेली राहते की सी हा डायरेक्टर होणार आहे. बी काय करतो, एनं सांगितल्यामुळे एवर विश्वास ठेवून शेअर्स टाकतो, म्हणजे कंपनीमध्ये शेअर्स इन्व्हॉल्व करतो. नंतर काय होतं की सी हा डायरेक्टर होणार नसतो आणि याचा स्टेटमेंट फॉल्स ठरतो. नंतर आता ह्या स्टेटमेंटला काय होईल, हे स्टेटमेंट झालं मिसरिप्रेझेंटेशन, कारण यानं चुकीच्या पद्धतीने मिसरिप्रेझेंट केले. कारण सेकंड हँड इन्फॉर्मेशन आली होती, याला दुसऱ्याकडून आलेली होती, एमकडून इन्फॉर्मेशन. ती एमकडून इन्फॉर्मेशन आलेली आहे, म्हणजे याला डायरेक्ट सीनं नाही सांगितलं, तर ही इन्फॉर्मेशन एला परमिशन देत नाही बीला स्टेटमेंट द्यायची, त्याच्यामुळे याला मिसरिप्रेझेंटेशन म्हणलं जातं. मिसरिप्रेझेंटेशनमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात सेक्शन 18 नुसार, तर अशी गोष्ट ज्याच्यामुळे पुढच्याला मिसलीड होईल आणि जी गोष्ट खरी नाही पण ती पुढच्याला तुम्ही खरी आहे असं पटवून देता, किंवा मग अशी कुठली ब्रीच ऑफ ड्युटी ज्याच्यात तुमचं इंटेन्शन आहे पुढच्याला डिसिव्ह करायचं आणि तुम्ही त्या पुढच्या पार्टीला डिसिव्ह करता आणि तुम्हाला काहीतरी ॲडव्हान्टेजेस होतोय आणि तुम्ही पुढच्या पार्टीला मिसलीड करताय, त्याला सुद्धा मिसरिप्रेझेंटेशन म्हणलं जातं. एक केस लॉ यात नुरुद्दीन वर्सेस उमैराथू बिविल, याला इलिस्ट्रेशन म्हणू शकतो आपण, ज्याच्या ट्रान्झॅक्शनला बाजूला ठेवण्यात आलं होतं, म्हणजे ट्रान्झॅक्शन कॅन्सल करण्यात आलं होतं 2 ग्राउंड्स खाली, एक फ्रॉड आणि एक मिसरिप्रेझेंटेशन. या केसमध्ये काय केलं होतं, जो डिफेंडंट आहे म्हणजे प्लेंटिफचा मुलगा, त्याने प्लेंटिफकडून एक डॉक्युमेंट साईन करून घेतला होता, हायपोथिकेशन डीड प्लेंटिफच्या प्रॉपर्टीचे असं सांगून, पण फ्रॉड आणि मिसरिप्रेझेंटेशन करून त्याने सेल डीड बनवली होती प्लेंटिफच्या प्रॉपर्टीची. आणि प्लेंटिफ जो होता तो ब्लाइंड पर्सन होता, म्हणजे त्याला दिसत नव्हतं आणि त्याच्यात कन्सिडरेशन सुद्धा होत नाही. कन्सिडरेशन सुद्धा एक इसेन्शियल व्हॅलिड आहे, म्हणजे व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचं इसेन्शियल आहे. याच्यात काय झालं होतं, पोझिशन जे होतं प्रॉपर्टीचं ते सुद्धा डिफिडंटला देण्यात आलं नव्हतं. यात कोर्टानं जजमेंट काय दिलं होतं की ही जी डीड आहे ही एक्झिक्यूट केली होती 2 बेसिसवर, म्हणजे कशाने एक्झिक्यूट केली होती आणि फ्रॉड आणि मिसरिप्रेझेंटेशन, त्याच्यामुळे ती व्हॅलिड ठरत नाही. त्यामुळे इट वॉज हेल्ड दॅट सच अ डीड विच वॉज गॉट एक्झिक्युटेड बाय फ्रॉड अँड मिसरिप्रेझेंटेशन was rightly set aside. Section 19 states that Section 19 and 19A says that when consent to an agreement is caused by coercion, undue influence, misrepresentation or fraud, there is no free consent and the contract is voidable at the option of the parties of topic. म्हणजेच काय तर सेक्शन 19 आणि सेक्शन 19A हे सांगतं की जेव्हा तुम्ही एखादा ॲग्रीमेंट करताय त्या ॲग्रीमेंटसाठी लागणारी कन्सेंट ही कोर्शन, अनड्यू इन्फ्लुएन्स, मिसरिप्रेझेंटेशन, फ्रॉड यापैकी कुठल्याही गोष्टीने जर घेतलेली असेल तर त्याला फ्री कन्सेंट म्हणलं जात नाही आणि कॉन्ट्रॅक्ट तो व्हॉइडेबल असेल ॲट द ऑप्शन ऑफ पार्टीज. म्हणजे याच्यात एक गोष्ट हायलाईट काय करायची, कॉन्ट्रॅक्ट व्हॉइडेबल असतात म्हणजे कसे व्हॉइडेबल कधी होतात, ॲट द ऑप्शन ऑफ पार्टी. जर त्या पार्टीनं स्टँड घेतला की हे कोर्शन, अनड्यू इन्फ्लुएन्स, फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन किंवा मिस्टेक यानुसारच कॉन्ट्रॅक्ट झालाय, हे जर त्या पार्टीनं स्टेट केले ज्याच्यावर हे यूज झालंय, तरच तो कॉन्ट्रॅक्ट व्हॉइडेबल असतो, म्हणजे एबल टू व्हॉइड. आणि जर या पार्टीने हा स्टँड घेतला नाही तर ते कॉन्ट्रॅक्ट व्हॉइडेबल होत नाहीत. म्हणजे एनं बी सोबत अंडर कोर्शन कॉन्ट्रॅक्ट केलाय, पण बी हा ऍक्सेप्टच करत नाही की एनं कोर्शन वापरले. तर जेव्हा बी म्हणेल की यानं कोर्शन यूज केले एने कॉन्ट्रॅक्टसाठी, तेव्हाच तो कॉन्ट्रॅक्ट व्हॉइडेबल होईल. जर बी कधीच म्हटला नाही की एने कोर्शन यूज केलं तर तो कॉन्ट्रॅक्ट व्हॉइडेबल होणार नाही. Section 20 of Indian Contract Act states that, but when it is caused by bilateral mistake as to the matter of fact essential to the agreement is void. In such a case, there is no consent at all. म्हणजे मॅटर ऑफ फॅक्टच्या रिलेटेड जर बायलॅटरल मिस्टेक झाली जे ॲग्रीमेंटचं इसेन्शियल आहे, तेव्हा हे ॲग्रीमेंट व्हॉइड होतात. इथं कन्सेंट मॅटर करत नाही, ते ॲग्रीमेंट ऑटोमॅटिकली व्हॉइड होतील. आता 5वी गोष्ट, कन्सेंट रिलेटेड मिस्टेक सब्जेक्ट टू प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 20, 21 अँड 22 ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. तर हे प्रोव्हिजन 20, 21 आणि 22 कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचे काय सांगतात, वेन द कन्सेंट ऑफ द पार्टीज टू द कॉन्ट्रॅक्ट इज कॉज बाय मिस्टेक, इट इज नॉट फ्री कन्सेंट विच इज नीड फॉर द व्हॅलिडिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजेच काय तर कॉन्ट्रॅक्टच्या व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टच्या इसेन्शियलमध्ये फ्री कन्सेंट आहे, पण ही कन्सेंट जेव्हा बाय मिस्टेक घेतल्या जाते तेव्हा ती फ्री कन्सेंट नसते आणि ती कॉन्ट्रॅक्टची व्हॅलिडिटी अफेक्ट करते. मिस्टेक मे वर्क इन 2 वेज. मिस्टेक 2 गोष्टीत वर्क करू शकते, म्हणजे मिस्टेकचे 2 टाईप म्हणू शकतो. मिस्टेक पहिले टाईप म्हणजे जेव्हा कन्सेंट ॲब्सेंट असते ती मिस्टेक, जिथं कन्सेंटच नसते. आणि दुसरी जेव्हा मॅटर ऑफ फॅक्ट एसेन्शियल टू ॲग्रीमेंट याच्या रिलेटेड तुम्ही एखादी मिस्टेक करता ती मिस्टेक.
आता जिथं कन्सेंट नसेल तिथले सर्कमस्टन्सेस आपण समजू शकतो, जिथं कन्सेंट नाही किंवा बाय मिस्टेक झालेत कन्सेंट ते नाही. पण ठीक आहे. सेकंड टाईप जर म्हटलं मिस्टेक ॲज टू अ मॅटर ऑफ फॅक्ट इसेन्शियल टू एन ॲग्रीमेंट, अशा टाईपच्या जे मिस्टेक्स असतात याच्या सेक्शन 20 डील करतं. सेक्शन 20 काय सांगतं, इट प्रोव्हाइड्स दॅट ॲग्रीमेंट इज व्हॉइड वेअर बोथ पार्टीज आर अंडर मिस्टेक ॲज टू मॅटर ऑफ फॅक्ट, दॅट इज वेअर बोथ द पार्टीज टू an agreement are under mistake as to a matter of fact essential to the agreement is void. जिथं दोन्ही पार्टी मॅटर ऑफ फॅक्टच्या अंडर मिस्टेकमध्ये येतील तिथं तो ॲग्रीमेंट व्हॉइड होईल. एक्झाम्पल घ्यायला झालं तर ए नावाच्या व्यक्तीनं बी नावाच्या व्यक्तीकडून एक घोडा विकत घ्यायचं ठरले. आता हे नंतर समजले की जेव्हा यांनी बार्गेनिंग करत होते त्या टाईमला हा घोडा डेड आहे हे समजले. आता इथं या दोन्ही पार्टींना हे फॅक्ट माहीत नसतो, कारण साहजिक आहे मेलेला घोडा कोणीच विकत नाही आणि विकत सुद्धा घेणार नाही. तर या कंडिशनमध्ये हा ॲग्रीमेंट व्हॉइड होईल. सेक्शन 20च्या रिक्वायरमेंट काय आहेत, बोथ द पार्टीज टू द कॉन्ट्रॅक्ट शुड बी अंडर अ मिस्टेक, म्हणजे दोन्ही पार्टी कॉन्ट्रॅक्टच्या अंडर मिस्टेक असल्या पाहिजे. मिस्टेक शुड बी रिगार्ड ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट. द फॅक्ट रिगार्डिंग विच द मिस्टेक इज मेड शुड बी इसेन्शियल टू ॲग्रीमेंट. ज्या फॅक्ट रिगार्डिंग मिस्टेक आहे म्हणजे ज्या फॅक्टबद्दल मिस्टेक झाली तो ॲग्रीमेंटला इसेन्शियल असला पाहिजे. अगेन यात एक केस लॉ आहे, इन अय्यक्का मानगल सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्यामध्ये काय होतं, ऑप्शन लावण्यात आलं होतं फिशरी राईट्सचं आणि प्लेंटिफने याच्यात सगळ्यात जास्त बोली लावली होती 40,000 रुपयाची आणि हे राईट्स 3 वर्षासाठी ऑप्शन देण्यात आले होते. प्लेंटिफचं काय म्हणणं होतं की आता ॲक्च्युली याच्यात रेंट होतं 40,000 पर इयर, पण प्लेंटिफला काय वाटलं, प्लेंटिफ म्हणतोय की मी अंडर मिस्टेक होतो आणि मला असं वाटलं की 40,000 3 वर्षाचे येतं, म्हणजे 3 वर्षाची म्हणून 40,000 आणि ॲक्च्युलीमध्ये काय होतं 40,000 पर इयर. जजमेंट काय होतं कोर्टाचं, इट वॉज हेल्ड दॅट सिन्स द मिस्टेक वॉज युनिलॅटरल द कॉन्ट्रॅक्ट वॉज नॉट अफेक्टेड देअर बाय अँड द सेम कुड नॉट बी अवॉइड. इथं हा कॉन्ट्रॅक्ट अवॉइड होणार नाही, कारण मिस्टेक एका पार्टीकडून होतं, पुढच्याचं इंटेन्शन नव्हतं फसवायचं, काही नाही. पण आता ही युनिलॅटरल मिस्टेक होती म्हणजे वन साइडेड होती, तर इथं हा ॲग्रीमेंट अफेक्ट होणार नाही किंवा कॉन्ट्रॅक्ट अफेक्ट होणार नाही. हा मिस्टेक ऑफ फॅक्ट काय सांगतं, मिस्टेक देअर शुड बी अ मिस्टेक ऑफ फॅक्ट अँड नॉट ऑफ लॉ. द व्हॅलिडिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट इज नॉट अफेक्टेड बाय द मिस्टेक ऑफ लॉ. यांचं म्हणणं काय की मिस्टेक ऑफ फॅक्ट पाहिजे, लॉची मिस्टेक नको. म्हणजे 2 टाईप्स असतात मिस्टेकचे, एक मिस्टेक ऑफ फॅक्ट आणि मिस्टेक ऑफ लॉ. त्यांचं म्हणणं मिस्टेक ऑफ फॅक्ट चालेल पण मिस्टेक ऑफ लॉ नाही. आपण जर लॉच्या मॅक्झिम्स पाहिल्या तर तिथं आपल्याला लक्षात सुद्धा येईल की मिस्टेक ऑफ फॅक्ट इज एक्सक्युजेबल बट मिस्टेक ऑफ लॉ इज नॉन एक्सक्युजेबल. मिस्टेक ऑफ लॉ रिलेटेड प्रोव्हिजन्स कुठे आहेत तर सेक्शन 21 मध्ये. सेक्शन 21 स्टेट्स दॅट इफेक्ट ऑफ मिस्टेक ॲज टू लॉ, अ कॉन्ट्रॅक्ट इज नॉट वायडेबल बिकॉज इट वॉज कॉट बाय मिस्टेक ॲज टू एनी लॉ इन फोर्स इन इंडिया बट अ मिस्टेक ॲज टू लॉ नॉट इन फोर्स इन इंडिया हॅज द सेम इफेक्ट ॲज अ मिस्टेक ऑफ फॅक्ट. Third, if a person want to avoid the contract on the ground that there was mistaken impression of his mind as to the existence of some law while he entered into the contract, he will get no relief. म्हणजे एखादा पर्सन हा ग्राउंड घेऊन कॉन्ट्रॅक्ट अवॉइड करायचा ट्राय करतोय किंवा रिवोक म्हणजे कॅन्सल करायचा ट्राय करतोय या ग्राउंडवर की त्याला वाटलं की हा कायदा वेगळाच काहीतरी आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होताना, पण तो कायदा तसा नाही, तर त्याला रिलीफ काहीच भेटणार नाही. आणि जसं तुम्हाला आधी मॅक्झिमचं एक्झाम्पल देऊन सांगितलं तसंच 4th पॉईंट आहे, इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. म्हणजे कायदा माहीत असणं ही तुमची जबाबदारी आहे. मिस्टेक इसेन्शियल टू द ॲग्रीमेंट, यात काय पॉईंट्स आहेत, मिस्टेक ॲज टू एक्झिस्टन्स ऑफ सब्जेक्ट मॅटर, म्हणजे सब्जेक्ट रिलेटेड जर काही मिस्टेक झाली. सेकंड, सब्जेक्ट मॅटर रिलेटेड. सेकंड, सब्जेक्ट मिस्टेक रिगार्डिंग क्वालिटी ऑफ द सब्जेक्ट मॅटर, म्हणजे जिथं तुम्ही सब्जेक्ट मॅटरच्या क्वालिटी रिलेटेड जर तुमचे फॅक्ट्स अंडरस्टँड व्हायला काही मिस्टेक झाली. थर्ड, मिस्टेक ॲज टू द पॉसिबिलिटी ऑफ द परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट जो आहे जो कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म होईल त्याची पॉसिबिलिटीज काय त्या कॉन्ट्रॅक्टच्या याच्याबद्दल जर तुमची काही मिस्टेक असेल. मिस्टेक ॲज टू टायटल, मिस्टेक ॲज टू टायटल, टायटल मीन्स तुमच्याकडे जे पोझिशन आहे जे टायटल आहे त्याच्या रिलेटेड काही मिस्टेक असली. मिस्टेक ॲज टू प्रॉमिस, म्हणजे प्रॉमिस रिलेटेड काही मिस्टेक असेल. आणि मिस्टेक ॲज टू आयडेंटिटी ऑफ पार्टीज, पार्टीच्या जे आयडेंटिटीज आहेत म्हणजे नेमक्या पार्टी कोण आहेत काय नाहीत या रिलेटेड जर मिस्टेक्स असल्या तर ते हे पॉईंट्स आहेत कशाचे, मिस्टेक इसेन्शियल टू द ॲग्रीमेंट. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हा व्हिडिओ फक्त हेल्प पर्पजसाठी बनवला होता, जेणेकरून जर कोणाला फ्री कन्सेंट हा कन्सेप्ट समजला नाही किंवा टॉपिक समजला नाही तर त्यांना समजवायला मदत होईल आणि यावर जर क्वेश्चन आला तर ॲन्सर लिहायला प्रॉपर समजायला हवं, त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. थँक्स.
आणि तुमचा जर हा फ्री कन्सेंटवरचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की समजावून सांगा किंवा हा व्हिडिओ शेअर करा. या व्हिडिओमध्ये जो PDF दिलेला आहे तो PDF जर पाहिजे असेल तर कॅप्शनमध्ये खाली टेलिग्राम ID टाकलेला आहे, त्यावर मेसेज करा, तिथे तुम्हाला हा PDF मिळून जाईल.